मी आधीच सांगितलेलं होतं, मी नाशिककरांची दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितली होती की 4 महिन्याला आपला त्रास होईल. पण मी पुन्हा सांगतो, 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्ही नाशिक बघाल तर येणारा माणूस, प्रत्येक माणूस आश्चर्याने तोंडामध्ये बोट घालेल की नाशिक शहराचा विकास असा कसा झाला, इतक्या सुविधा, पायाभूत सुविधा कशा या ठिकाणी निर्माण झाल्या, हे निश्चित आपल्याला बघायला मिळेल. आम्ही कुठेही कमी राहणार नाही. आम्हाला नाशिक शहराचा सगळा चेहरामोहरा बदलायचा आहे. आणि हा नुसता कुंभमेळ्यापुरता नाही, तर नाशिक शहरासाठी, नाशिक जिल्ह्याला हा अतिशय लांब पल्ल्यासाठी, म्हणजे अगदी पुढचे 50-40 वर्षासाठी या ठिकाणी हा सगळा चेहरामोहरा नाशिक शहराचा बदलणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या दृष्टीने, मग औद्योगिक दृष्टी असेल, शैक्षणिक असेल, पर्यटनाच्या दृष्टीने मला वाटतं हा जिल्हा अतिशय अग्रेसर राहील. अतिशय झपाट्यात कामं अशी झपाट्यात चालू आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. नाशिक त्र्यंबकेश्वरचा विकास आपण झपाट्याने करतोय. कामं अतिशय वेगाने सुरू आहेत. सिमेंटचे रस्ते सगळे होत आहेत. आम्ही डांबरी रस्ते आता बंद केलेले आहेत. पुढचे 30-40-50 वर्षे कुठे खड्डा पडणार नाही रस्त्याला, अशा क्वालिटीची कामं आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता पालकमंत्री मी आता झालेलो आहे, पण होतो किंवा न होतो काही फार त्याचा फरक पडणार नाही. पण निश्चित आता प्रशासन, आपण सगळेजण मिळून आणि नाशिककर मिळून आपण या ठिकाणी नाशिक शहराला एक वेगळी आपण दिशा देऊ. आपल्याला कल्पना आहे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला खरं नाशिककरांना विकासाच्या दृष्टीने सुद्धा ही पर्वणी आहे. आज 35,000-40,000 कोटी रुपये नाशिकसाठी, त्र्यंबकेश्वरसाठी, आजूबाजूच्या रस्त्यांसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहे, माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे पुढचे खूप वर्ष मी सांगेल की सगळे रस्ते सिमेंटचे होतात. आजूबाजूचे शहरातले रस्ते सिमेंटचे होत आहेत. अंतर्गत रस्ते आम्ही या ठिकाणी कॉलन्यांमधले करतो, घाट करतो, ड्रेनेजची व्यवस्था पण करतो, गोदावरी आम्ही शुद्ध करतो आहोत. अनेक गोष्टी आहेत.